नमस्कार सर्वांना. एक हृदयस्पर्शी कथा. ही प्रेमकथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच. चला तर मग पाहूया. ते दोघांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होते. त्यांचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करू, काय काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फाटलेला कडकाच होता बिचारा. पण भलताच रोमॅन्टिक. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण द्यायचं काय? खिशात तर दिडक्या नाहीत. शेवटी न राहून त्याने तिला रंगीत कागदांची फुलंच प्रेझेंट केली. ती खुश होती. तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती. तसाही तो सामान्यच होता. जेमतेम नोकरी, भविष्यात काही करून दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं. पण एकमेकांच्या प्रेमात आकडं बुडालेलं ते दोन जीव सुखात होते. पण एक दिवस सगळा नूरच पालटला. ती म्हणाली, तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे नेहमी असं रडखडत पण मारतच जगावं लागेल. मन मारतच जगावं लागेल. काय सुखात ठेवणार तू मला? काय आहे तुझ्याकडे? तर काहीच नाही. मी परदेशी चालले आहे. पुन्हा कधीच परत येणार नाही. तू मला विसर. आजपासून आपले मार्ग निराळे. माझा तुझा संबंध संपला. ती कायमची निघून गेली. हा मोडून पडला. संपलाच जणू काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी. दिवस सरले आणि त्याच्या मनातली दुःखाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तडतडायला लागल्या. त्याने ठरवलं, तिने पैशासाठी आपल्याला सोडलं ना, मग आता पैसाच कमवून दाखवायचा. इतकाही आपल्यापुढं सारं जग तिला थीट दिसलं पाहिजे. पुढे या जिद्दीने पेटून उठला तो. झोकून दिलं स्वतःला. कष्ट केले, राबला. मित्रांनी मदत केली. चांगले लोक भेटले. त्याचे दिवस पालटले. तो खूप श्रीमंत झाला. स्वतःची कंपनी उभारली. पैसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं. विरहाच्या आगीतून, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला. उभा राहिला. जगण्यासाठी धडपला आणि यशस्वीही झाला. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती. ती सोडून गेल्याची, तिने नाकारल्याची, आपल्या गरिबीचा अपमान केल्याची. तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती. एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतून तो जात होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर म्हातारं वृद्ध जोडपं एका छत्रीत कुडकुडत उभं होतं. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहिलं. हे तिचेच आई वडील. त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती. त्यांनी आपली श्रीमंती पाहावी. त्यांनी आपली गाडी पाहावी. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटत होतं. तिला धडा शिकवण्याचा, अपमानाच्या घावाची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवत. ते दोघं मात्र स्मशानभूमीकडे थकल्या खांद्याने चालतच राहतात. या गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो. हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो. पाहतो आणि कोसलतोच तिचाच फोटो तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदाची फुलं. हा सुन्न झाला. धावतच गेला कबरीकडे. तिच्या आईबाबांना विचारलं, काय झालं ते सांगा. ते म्हणाले, ती परदेशी कधीच गेली नाही. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडेच दिवस होते. तिच्या हातात आपल्या अकाळी जाण्याचं दुःख
तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली. तू संतापून उभा राहशील, जगशील यावर तिचा विश्वास होता, म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचं नाटक केलं. ती गेली आणि तू जगलास. ती गेली आणि तू जगलास. ही प्रेमकथा ऐकून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आलं असेल ना? आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.